एका दिवसामध्ये 2 करोडपेक्षा जास्त बॉटल्स कचऱ्यामध्ये जातात. त्याची आपल्या पर्यावरणाला सुद्धा खूप हानी होते. जर आपण हे प्लास्टिकचा कचरा जाळला तर त्याची आपल्या वातावरणाला हानी होते व तो जर आपण नदीमध्ये टाकला तर त्यामुळे जलप्रदूषण सुद्धा होते. तर या प्लास्टिकच्या बॉटल यांचा आपण सदुपयोग कसा करावा हे मी तुम्हाला दाखवतो. तर ही जी प्लास्टिकची बॉटल आहे त्याचं मी ड्रीप इरिगेशन या इरिगेशन पद्धतीमध्ये उपयोग करणार आहे. तर ड्रीप इरिगेशन हे भारतामधील एक प्रमुख इरिगेशनचा प्रकार आहे. तर समजा आपण एखाद्या वेळेस घरामधून बाहेर कुठे फिरायला गेलो तर आपल्या झाडांना पाणी देणे आपल्या लक्षात राहत नाही किंवा झाडाला आपण जर अति पाणी दिले तर त्याची मुळे सडून जातात किंवा त्याला जर पाण्याची कमतरता भासली तर ते झाड पूर्णपणे वाळून जाते. तर याच्यावर उपाय म्हणजे ठिबक सिंचन. तर आता शेतीमध्ये ठिबक सिंचन करतात ते आपल्या घरी करता येत नाही, कारण त्यामुळे आपण या प्लास्टिकच्या कचऱ्यावरून घरच्या घरी ड्रिप इरिगेशनचा उपयोग करून आपल्या झाडांना पाणी देण्यासाठी एक युक्ती तयार करू शकतो. त्यामुळे ही जी बॉटल आहे, आधी ही बॉटल घ्यायची. आता मी हे झाकण अर्धेच का कापले आहे, तर हे जर मी फेकून दिले तर ते सुद्धा प्लास्टिकचा कचराच होईल. तर याद्वारे जर हे बंद असेल, याच्यामध्ये एकदा पाणी टाकून द्यायचे, तर हे बंद असेल तर यामध्ये किडे किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कचरा यामध्ये जाऊ शकणार नाही. म्हणजे यामधील पाणी स्वच्छ राहील व इथे जे होल केला आहे त्याद्वारे जी झाड आहे त्याच्या रूटपर्यंत पाणी जाईल व इथे जो होल केला आहे त्यामुळे त्याच्यावरची जी मृदा आहे ती ही ओली राहील. आता मी प्रयोग करून दाखवतो. तर आता मी याचा उपयोग तुम्हाला करून दाखवतो. नमस्कार. तर अशा प्रकारे मी या प्लास्टिकच्या कचऱ्याचा उपयोग या झाडासाठी केला आहे. आम्ही आमच्या गच्चीवर एक गार्डन तयार केले आहे, त्यामध्ये सुद्धा मी याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला आहे. ते तुम्हाला दाखवतो. चला. तर ड्रिप इरिगेशन ही प्रोसेस लक्षात घेऊन प्लास्टिकच्या बॉटल यांचा उपयोग मी झाडांना पाणी देण्यासाठी केला आहे. याचाच उपयोग मी आमच्या गच्चीवरील बगीच्यामध्ये सुद्धा केला. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कधीही बाहेर लग्नात, कार्यक्रमात किंवा इतर कुठल्याही ठिकाणी गेलात तर तिथे तुम्ही वापरलेल्या पाण्याच्या बॉटल फेकून न देता त्या घरी घेऊन यात व त्या बॉटलच्या साहाय्याने तुमच्या घरी सुंदर असा बगीचा तयार करा. त्यामुळे केवळ प्लास्टिकच्या बॉटलपासून होणारा कचराच कमी होणार नाही, तर पर्यावरणाचे सुद्धा संरक्षण होईल. त्यामुळे आपले भारत हे समृद्ध होईल.